गटाचे अध्यक्ष सर। 3 वर्ष झाले सर आमचा संघर्ष चालू आहे कष्टकरी महिलांचा। आमचं एकदा आझाद मैदानावर आंदोलन झालं सर आणि लातूर शहरामध्ये आमचे 4 आंदोलन झाले आणि एक आमरण उपोषण झालं आणि 2 कलेक्टर ऑफिसवर आम्ही मोर्चे काढले। मग उपोषणच्या वेळेस मंगेश झोले साहेबांनी इथं आल्याच्या नंतर आम्हाला फॉर्म दिलते खैरलालजीने सर, त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यानं, आणि ती म्हणाले की तुम्ही फॉर्म भरून आमच्याकडे दाखल करा। आणि ज्यावेळेस सर मी 500 बायकाचे फॉर्म घेऊन गेले तर त्यांनी आमचे फॉर्म मान्य करून घेतले नाही सर आणि आम्हाला धमकावून त्यांनी आम्हाला भाषा केली सर। ती असे मला म्हणाले तुम्ही पेट्रोल टाकून माझ्या ऑफिस समोर जरी मेलात तर मला काही फरक पडत नाही, मी मुंबईला वकील होतो पोलीस होतो, नंतर मी आयुक्त झालो साहेब। मग तुम्ही सांगा ही गोरगरीब महिला आज समस्या मांडायला ही ऑफिस आमचं आहे, कामगाराचं ऑफिस आहे सर, गोरगरीब कष्टकरी महिलांचं ऑफिस आहे। समस्या मांडू आमचे फॉर्म दाखल करून तर घेतलेच नाहीत पण उलट आम्हाला धमकावल्या जात आहे। मग आम्ही दाद कुणाकडे मागायची? 3 वर्ष झालं आमचं आंदोलन चालू आहे तरी सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही। माझ्या मागण्या सर 5 ते 6 मागण्या आहे सर। कष्टकरी महिलांचं स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावं। दुसरी मागणी सर कष्टकरी महिलांचे घर निर्माण करण्यात यावं। तिसरी मागणी ह्यांचे दर निश्चित करण्यात यावं सर। चौथी मागणी सर ही कष्टकरू महिलांच्या लेकरावाचे ज्या महिलांचे नवरे वारलेले आहेत त्यांच्या मुलाचं शिक्षण मोफत शिक्षण देण्यात यावं सर। आणि ह्या महिलांचा लवकरात लवकर सर्वे करून आणि लायसन्स स्वरूपामध्ये ह्यांना देणं यांची सरकारी नोंद होणं ही लय गरजेचं आहे सर। माझ्या माता भगिनी एक महिला 30-40 वर्ष एका घरामध्ये काम करते, त्या बायाचे हात सल्लेत सर, पाय सल्लेत, तरी ह्या सरकारला आमच्याकडे लक्ष येत नाही, फक्त आमचे मतदानाला सर लक्ष करतात। तुम्ही नोकरदाराला त्यांचं महागाई भत्ता देतात, शेतकऱ्याला पगार आहेत। आमची मागणी पूर्ण झाली नाही सर, तीव्र आम्ही आंदोलन करू, लवकरात लवकर या सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सर। मंगेश झोले साहेबांना जसं म्हणले की तुम्ही तिथं पेट्रोल टाकून मेलो तरी आम्हाला फरक पडणार नाही, मग सर ती म्हणतात की तुम्ही खोटं तुमची जी बोललात ती तुम्ही माझ्यावर खोटे आरोप लावला सर। सावित्री माताची शपथ घेऊन सांगते मी खोटं बोलणारी महिला नाही सर। 3 वर्ष झाले सर मी हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे आणि ह्या आंदोलनामधून सर असं तुम्ही आम्हाला टाळाटाळ करता। ती देशमुख सर म्हणतात की ह्यांच्याकडे जावा, झोले सर म्हणतात की ह्यांच्याकडे जावा। आम्ही कलेक्टर ऑफिसला जरी गेलं तर आमची सर दखल कोणी घेणं झाली, मग आम्ही दात मागायची कुणाला? आमचं लवकरात लवकर जर लक्ष ह्या सरकारनं दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये माझा कलेक्टर ऑफिसवर मोर्चा राहील। आणि दुसरं आमचं मुंबईला जन आक्रोश आम्ही मोर्चा काढू आणि ती जरी नाही झालं तर स्वतःला आम्ही संपवून घेऊ। माझ्या मागण्या ही मान्य कराव्यात ही माझी विनंती। आणि सुप्रिया सुळेताई व शरद पवार साहेब यांना पण मी निवेदन पाठवले सर, पण आमची दखल कुणी घेत नाही। मी मुंबईला जाऊन त्यांना निवेदन दिले सर, तर त्यांना माझं सांगणं एवढं आहे की गरिबाची कुठेतरी दखल घ्यावं तुम्ही। आम्ही गरीब काम करून करून मरायला सर, महागाई एवढी झाली, त्या महागाईमुळे आमच्या हाताला एकतर काम भेटणार व माझी अजून एक मागणी आहे सर, आमच्या हाताला तुम्ही 1500 रुपये नको सर, पण आमच्या हाताला कुठले तरी उद्योग कामं आणा, ही माझी विनंती राहिली आहे सरकारला सर। धन्यवाद सर।